यवतमाळ शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश रणधीर यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्याकरिता तब्बल 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती। 1 लाख रुपये स्वीकारताना एसीबीने ही कारवाई केली आहे। या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे। नेमकं प्रकरण काय आहे बघूया सविस्तर। यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील ठाणेदार नरेश रमेशराव रणधीर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। तक्रारदाराने आपल्या एका मित्राला दुसऱ्या मित्राकडून 6 महिन्यांसाठी 10 लाख रुपये मिळवून दिले होते, मात्र मुदत संपल्यानंतरही पैसे परत मिळाले नाही। या प्रकरणी 10 डिसेंबर रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली। तक्रारीची दखल घेत ठाणेदार रणधीर यांनी पैसे परत मिळवून देण्यासाठी सुरुवातीलाच 5 लाख रुपयांची लाच मागितली। त्यानंतर व्यवहार 3 लाख रुपयांवर ठरविण्यात आला। लाचेचा पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना शुक्रवारी दुपारी अवधूतवाडी पोलीस ठाण्यातच एसीबीच्या पथकाने सापळा रचून रणधीर यांना अटक केली। ही कार्यवाही अमरावती एसीबीच्या पथकाने पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली केली। आरोपी ठाणेदाराविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रक्रिया सुरू असून या घटनेमुळे पोलीस खात्याची प्रतिमा डागाळली आहे। दरम्यान कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितली गेल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन एसीबी कडून करण्यात आले आहे।